नमस्कार मंडळी, आरती फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण मस्त अशी भरलेली भेंडी बनवलेली आहे। आपण ही रेसिपी कशी बनवली हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली असेल तर कमेंट करून सांगा। इथं अर्धा किलो भेंडी घेतले मी, अगदी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण ती भेंडी पुसून घेतोय। एक सुती कापड घ्यायचंय, त्याच्यामध्ये ही भेंडी पुसून घ्यायची। पुसून मी अशी वेगळ्या साईडला ठेवली आहे। आता आपण भेंडी अगदी स्वच्छ धुवून पुसून घेतले। आता आपण भेंडीला असे कट करून घेऊया, म्हणजे असे 2 भाग करायचे आहेत आपल्याला। ही अशी मधून फाडायची आहे भेंडी। आता आपण बाकीच्या सगळ्या भेंडीचं पण आपण तसंच करून घ्यायचंय। हे बघा, आता आपण भेंडी दोन्ही साइडनी चिरून म्हणजे मधून भाग करून चिरून घेतले। आता इथं आपण शेंगदाणे घेतले, 1 वाटी भाजून घेतलेत आपण शेंगदाणे। त्याच्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचंय। नंतर जर लागलं तर आपण वरतून टाकूया। अर्धा चमचा टाकायचे हळद, टाकायचे अर्धा चमचा जिरे, टाकायचे अर्धा चमचा घरचा मसाला टाकायचा आहे, म्हणजे कोल्हापुरी मसाला टाकायचा आहे 2 चमचे। तुम्हाला पाहिजे असेल तर अजून टाकू शकता, तुम्ही 2-2.5 चमचे टाकू शकता, कारण हा मसाला असा खूप तिखट नाही आहे, तर मला त्याचा अंदाज माहिती आहे म्हणून मी 2.5-3 चमचे तुम्ही टाकू शकता मसाला। आणि सगळ्यात शेवट यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि आपण आता हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचंय आणि एकदम जाडभरड करायचंय, एकदम बारीक करायचं नाही आपण याला, कारण कोथिंबीर आणि लसूण थोडासा ओलेपणा आला की थोडंसं हे जाडभरडच राहतं, एवढं काही जास्त बारीक होत नाही। आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता आपण हा मसाला इथं करून घेतलाय। आता आपण जी ही भेंडी आहे, ह्या भेंडीचे आपण असे 2 भाग करून घेतलेत, म्हणजे मधून चिरली आपण हिला। तर आपण काय करायचंय, हा जो मसाला आहे तो आपण ह्यात असा भरून घ्यायचा आहे। तर आता बाकीचं भेंडीमध्ये आपण मसाला भरून घेऊयात। आता आपण ही जी भेंडी आहे ती अशी भरून घेतली त्याच्यात, म्हणजे जो आपण कूट बनवला होता मसाला तो आपण भेंडीमध्ये टाकून घेतलाय, भरून घेतलाय। आता इथं कढई गरम करून घेतले, त्याच्यात आपण तेल टाकायचंय, एक 5 ते 6 चमचे किंवा 5-7 चमचे टाकलं तरी चालेल। चांगलं भेंडी फ्राय झाली पाहिजे। अर्धा किलो भेंडी असल्यामुळं तेल थोडंसं जास्त घ्यायचंय आपण। आता आपण लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण टाकल्या होत्या मिक्सरला बारीक करताना। आता आपण ह्याच्यात सुद्धा तेल तापल्यानंतर थोडासा लसूण टाकायचा आहे ह्याच्यात फोडणीसाठी, म्हणजे अगदी चांगली टेस्ट सुद्धा येते आणि खमंग असा फोडणीत वास सुद्धा येतो। आता मी मुद्दामून तेल तापण्याआधी थोडंसं टाकलंय लसूण, कारण व्हिडिओ मध्ये खूप मोठा आवाज येतो आणि मग माझा आवाज येत नाही तिथपर्यंत। आता आपण ही जी भेंडी आहे ती आपण ह्यामध्ये सोडून द्यायची। आणि मस्त आता आपण अशी तेलात परतून घ्यायची भेंडी। आता आपण परतून घेऊया हिला। आता पूर्ण तेलात परतून घ्यायची आणि आपण त्याच्यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवायचंय।
गॅस थोडासा बारीक ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही गॅस. करपू पण शकतं ते खाली किंवा चिकटू पण शकतं, लागू शकतं खाली. आता आपण थोडंसं झाकण ठेवून द्यायचं याच्यावर. आता आपण झाकण काढायचंय आणि त्याला थोडंसं परतवायचंय. आता आपण हे परतवलं की परत आपण जो राहिलेला शेंगदाण्याचा कूट आहे म्हणजे जो मसाला, तो आपण ह्याच्यावर टाकून घ्यायचा आणि लगेचच आपण त्याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचंय भेंडी सोबतच. ही अशी बनवलेली भेंडी खूप छान लागते. कधी कधी नुसती मिरचीची आणि लसणाची फोडणी देऊन भेंडी दिलेली पण छान लागते आणि ही पण भेंडी खूप छान लागते, भरली भेंडी. आता आपण पुन्हा एकदा परतून घ्यायचे व्यवस्थित. ह्याला पाण्याचा शिंतोडा वगैरे काही मारायचा नाहीये कारण आपण भेंडी बनवतोय. आता आपण नंतर मीठ चवीनुसार बघू टाकायला लागतं का. शक्यतो टाकायला लागायचंच नाही, आपण अंदाजाने व्यवस्थित अगदी मीठ टाकलंय. आता आपण पुन्हा झाकण ठेवून द्यायचं ह्याच्यावर आणि बारीक गॅस ठेवायचा आहे. आता बघू आपण, तर मस्त अशी आपली भेंडी शिजलेली आहे. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. तर मस्त अशी भरलेली भेंडी आपली तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंड पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत.